तर आज मी एका छान अशा गोष्टीवरती बोलणार आहे, ते म्हणजे माझे आजी आजोबा. काल मी एक छान अशी पोस्ट केलेली, छान प्रतिसाद भेटला त्याला. तर म्हटलं चला आज त्यांच्याबद्दलच बोलूयात की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये किती मोठा किंवा इम्पॉर्टंट रोल ते आपल्या आयुष्यामध्ये प्ले करतात. तर माझे आजी आजोबा माझ्यावर अनलिमिटेड प्रेम करतात. अनलिमिटेड इट मीन्स की त्यांना कोणी त्यांची स्वतःची मुलगी, त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांच्यासमोर असो आणि एका बाजूला जर मी असं तर ते ऑलवेज चूज मी. येस आय नो की कारण की एक असतं ना की आता मी मी गाव सोडून सिटीमध्ये राहते. सो एक मला तेव्हा नाही रिअलाइज झालं जेव्हा मी घरी होते की अरे हे माझ्यावर किती प्रेम करतात किंवा काय. तर आज मी जेव्हा पुण्यात असते त्याचा एक मला फोन येतो की काय करतेस बेटा, जेवलीस, ऑफिस कसं चाललं आहे तुझं, जायला यायला खूपच दूर आहेत का, जाते कशी येते कशी, बसला गर्दी असते का. म्हणजे हेच त्यांचे क्वेश्चन असतात, नॉर्मली क्वेश्चन असतात की म्हणजे ते असं विचारणार नाही बाई तू किती कमावते काय किंवा काही नाही विचारत. ते फक्त मला एकच प्रश्न विचारतात, जेवलीस, काय करतेस, ऑफिस कसं चाललं आहे, काही त्रास तर नाही होते ना. म्हणजे एक मी आता आजूबाजूला लोक बघते की कसे लोक प्रेम करतात किंवा काय करतात, तेव्हा मला असं वाटतं की अरे आपल्या फॅमिली एवढं प्रेम आपल्यावरती कोणीही नाही करू शकत. कोणी कितीही म्हणू द्या तुझ्यावर एवढं प्रेम करेल, हे करेल ते करेल, बट फॅमिली एवढं तर कोणीच नाही करू शकत. आणि फॅमिलीमध्ये तेही आजी आजोबा एवढं तर कोणीच नाही करू शकत. सो तुमच्या कोणाकडे आजी आजोबा आहेत त्यांच्याकडे टाईम स्पेंड करा, त्यांच्यासोबत अशा मस्त मेमरीज बनवा. एक व्हिडिओ काढून ठेवा, कारण की आता ते एक उतार वयात आहेत, आपल्याकडे अजून आहे थोडाफार वेळ असं म्हणू शकतो आपण. उतार वयात आहे ते गेल्यानंतर असं नको वाटेल की अरे आपण फक्त जॉबच्या नादात किंवा आपण आपलं करिअर सेट करण्याच्या नादात त्यांना वेळ द्यायचं राहिलं. कारण की आपल्याकडे खूप चान्स आहे, खूप की आपण पार्टी करू शकतो, आपण मैत्रिणींसोबत फिरू शकतो, वॉटेवर जे काही करू शकतो. इकडे फिरायला जा, तिकडे फिरायला जा, ट्रेकिंगला जा किंवा आज ह्या बीचवरती उद्या त्या बीचवरती, किंवा आहेत आपल्याकडे खूप सोर्सेस हॅप्पी राहण्यासाठी किंवा टाईमपास करण्यासाठी पण म्हणू शकतो आपण. तसं त्यांच्याकडे नाही आहे कोणी, त्यांच्याकडे फक्त आपण आहेत की त्या मोकळेपणाने आपल्यासोबत बोलू शकतात किंवा ते मनापासून कोणाची घरी वाट बघत असेल तर ते आपल्या नातवंडांची, आपल्या मुलांची वाट बघत असतात. कारण की त्यांची एक साधी अपेक्षा असते, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी नातवंड माझ्यासोबत असावेत. त्यांच्या एक मिनिमम अपेक्षा असतात, ते म्हणजे सोबत बसून जेवण करणं, सोबत बसून गप्पा मारणं की आज काय झालं, काय नाही झालं, ह्या गोष्टी शेअर करणं. सो मला असं वाटतं जे कोणी जॉब करतं आहे, जे कोणी कितीही कामात बिझी असू द्या, थोडा वेळ आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या आजी आजोबांसाठी तरी नक्कीच काढा. कारण की एक असतं ना की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या आईवडीलही आपल्या फ्युचरसाठी कामासाठी बाहेर जातात. त्यावेळेस फक्त आपले आजी आजोबाच आपल्याला सांभाळत असतात. तेच आपल्याकडे पूर्ण वेळ त्यांचं लक्ष आपल्यावरती असतं. सो प्लीज त्यांचीही छोटीशी अपेक्षा असते की त्यांची एकदम मिनिमल अपेक्षा काय असते, टाईम स्पेंड करणं, गप्पा मारणं, बोलणं. आणि सिरियसली तुम्ही असं करून बघा, 1 महिन्यातून त्यांना न सांगता सरप्राईज विजिट द्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला समजेल किती असतो. किंवा म्हणजे ती प्राइसलेस मुवमेंट असते, ती मी सुद्धा एक्सपिरियन्स केली. मी न सांगता जाते त्यांना भेटायला, कशा आहात तुम्ही, काय, म्हणजे ते एक असतो ना एक सरप्राईज तशी.